नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही रोज ही एक गोष्ट करा, नक्कीच स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होते. प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये एक इच्छा असते, स्वामी माझ्यावर सदैव प्रसन्न राहावेत. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ, मोठे दान किंवा महागडे पूजाविधी हे काहीच आवश्यक नाही. तर स्वामींना जिंकता येते ते फक्त भक्ताच्या निर्मळ मनाने, श्रद्धेने आणि सात्विक अशा आचरणाने. आज मी तुम्हाला अशा काही दैनंदिन गोष्टी सांगणार आहे की ज्या मनापासून तुम्ही जर केल्यात तर स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहू शकते अशा या वागण्यामुळे. तर चला मग पाहूया आपण काय केलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण कसे वागले पाहिजे. तर बघा, पहिलं म्हणजे जर आपल्याला पहाटे जाग आली तर आपण उठून लगेच आपल्या हातामध्ये मोबाईल घ्यायचा नाही. तर काय करायचं, मोबाईलऐवजी आपण प्रथम स्वामींचे स्मरण करायचे, स्वामी समर्थांचे स्मरण करायचे. यावेळी डोळे मिटा आणि 3 वेळा म्हणा किंवा 5 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा, किती वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करा. 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, जसं तुम्हाला मनाला वाटेल तेवढंच. यानंतर मग काय करायचं, मनोमन एक प्रार्थना करायची. ती कोणती प्रार्थना, तर स्वामी, आज दिवसभरामध्ये माझ्याकडून कोणाचंही मन दुखावलं जाऊ नये. माझे आजचे विचार, माझी आजची वाणी आणि माझं संपूर्ण दिवसभराचं कर्म हे पवित्र राहू दे, अशा प्रकारची स्वामींना प्रार्थना करायची. त्यानंतर मग तुमचे काही प्रातःविधी असतील ते तुम्ही आठवा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर देवाजवळ किंवा स्वामींचा फोटो असेल किंवा तुमचा घरचा जो देव आहे त्या देवाजवळ दिवा लावा. आता हा जो दिवा लावण्याचा जो विधी आहे तो केवळ काही ज्योत म्हणून नाही, तर अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा तो संकल्प आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा तो एक मार्ग आहे. त्यामुळे रोज असा हा दिवा लावा, संकल्प करा. दिवा लावल्याशिवाय आपण इतर कामाला जायचंच नाही. म्हणजे सकाळचं हे आपलं काम महत्त्वाचं आपण करायचं. त्यानंतर घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळी आपल्या आई वडिलांना किंवा इतर वडीलधारी माणसं असतील समजा घरामध्ये, त्यांना नमस्कार करा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादातही स्वामींची कृपा आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घ्या. घरातून बाहेर पडताना देवालाही नमस्कार करा आणि घरात आल्यावर सुद्धा हातपाय धुवून पुन्हा देवाला नमस्कार करा आणि देवाचे आभार माना. देवा, मी जसा सुखरूप बाहेर गेलो तसा सुखरूप घरात आलेलो आहे. म्हणजेच ती स्वामींनाच तुम्ही प्रार्थना करताय असं आहे.
या अशा प्रकारे तुमचं दिवसभराचं वागणं हवं. त्यानंतर दिवसभरात किमान एका व्यक्तीशी तरी प्रेमाने बोला, छान बोला. कुठल्याही प्रकारे मनाचा समतोल ढळू देऊ नका, नाराज होऊ देऊ नका कोणालाही, या तुम्हीही चिडू नका. एखाद्याला जमले तर मदत करा. एखादा भुकेला असेल तर त्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, किंवा एखादा दुःखी असेल तर आपल्या परीने त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा, धीर द्या त्याला. अशा प्रकारची जी सेवा आहे की नाही, ती स्वामींना अत्यंत प्रिय असते. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी 2 मिनिटे शांत बसा आणि दिवसभरात आपण काय काय केलं, कसे कसे वागलो, कोणत्या गोष्टी केल्या, कोणत्या कृती केल्या, याचा संपूर्ण आढावा डोळ्यासमोर आणा. आणि त्या विचारातून, त्या आढाव्यातून जर तुम्हाला तुमची एखादी चूक जर कळली तर स्वामींच्या चरणी क्षमा मागा, प्रार्थना करा. आपण चुकलोय, आपण अपराधी आहोत, ही अपराधीपणाची जाणीव मनाला होऊ द्या. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील प्रत्येक कृपेसाठी स्वामींचे आभार माना, की आज देवा माझ्याकडून ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या तुझ्यामुळे झाल्या, आणि ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्यामुळे झाल्या. पण ह्या ज्या वाईट घडलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा घडू नयेत, त्या पुन्हा माझ्याकडून घडू नयेत म्हणून मला सद्बुद्धी दे आणि माझ्या पाठीशी राहा, असं स्वामींना विनंती करा. लक्षात ठेवा बघा, स्वामींना फुलांपेक्षा चांगले प्रिय आहे आपले आचरण. त्यांना फुलंच हवेत असं नाही, किंवा पूजा अर्चा आरती हेच हवंय असं नाही, तर त्यापेक्षा त्यांना पाहिजे तुमचं निर्मळ आचरण. आणि शब्दांपेक्षा त्यांना पाहिजे आहे तुमचं चांगलं वागणं, निष्कपट असं वागणं पाहिजे. म्हणजे स्वामींना फुलांपेक्षा चांगले काय असेल तर तुमचं आचरण, आणि ते सुद्धा निष्कपट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, दया असली पाहिजे, माया असली पाहिजे, तरच हे आचरण स्वामींना प्रिय असणार आहे. म्हणून आजपासून एक छोटासा नियम पाळा. रोज नामस्मरण, रोज प्रार्थना, रोज जमेल तशी थोडी सेवा, आणि रोज कृतज्ञता. विश्वास ठेवा, अशा भक्तांवर स्वामी समर्थांची कृपाछाया सदैव राहते. आणि म्हणून तुम्हाला जर आपल्या या कृतीतून स्वामी समर्थ आपल्याला प्रसन्न व्हावेत असे वाटत असेल तर रोज हे असं आचरण आपल्याकडून घडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या कृतीत सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. आपोआप तुमच्यामध्ये परिवर्तन होईल आणि तुम्ही स्वामी कृपेला पात्र ठराल. अशा प्रकारे माझं आजचं हे स्वामी कृपेचं म्हणणं जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.